स्नेहांकित चॅनेलमध्ये मी रोहिणी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। मी आज एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे गोदान विधीचा। या आहेत श्रीमती शकुंतलाताई कासट, शाहूपुरी सातारा येथे राहतात। एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून साताऱ्यामध्ये त्यांची उत्तम ओळख आहे आणि सर्वांना त्या सुपरिचित आहेत। त्यांनी गोदान केले आहे, त्याचा विधी इथे संपन्न झालेला आहे आणि त्याचा मी थोडक्यात तुम्हाला चित्रीकरण आणि काही क्षणचित्र असं दाखवणार आहे। चला माझ्याबरोबर। इथं ही गाय आहे 18 महिन्याची, तिचं गोदान विधी इथे पार पडत आहे। पूजेची सगळी तयारी इथे झालेली आहे। गाईसाठी इथे चारा आणलेला आहे, नंतर पेंड तिला खाण्यासाठी पेंडीचं पोतं आणलं आहे, गुळाची ढेप आणलेली आहे आणि हे सगळं तिच्या आवडत्या वस्तू आहेत। इथे गोदान विधी चालला आहे तो बघा। हात जोडले इष्ट देवता प्रेम देवता प्रेम ग्रामदेवता प्रेम स्थान देवता प्रेम वास्तु देवता प्रेम वाणी गर्भ प्रेम देव प्रेम माता गण कमला प्रेम स्वरूप प्रेम राम ने नमः निर्विघ्न वस्तु देवा सर्व शांति गणपतीची पहिली पूजा करून गोदान विधीचा त्यांनी इथे प्रारंभ केला। हळूहळू इथे त्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट, स्नेही सगळे इथे जमलेले आहेत आणि अजूनही सगळेजण येत आहेत। हा विधी सहसा पाहायला मिळत नाहीच। हा विधी पाहणंसुद्धा आपलं भाग्य असावं लागतं। त्यामुळं आम्ही आवर्जून हा विधी बघण्यासाठी आलो। इतकं सुंदर तुळशी वृंदावन त्यांच्या अंगणामध्ये आहे आणि तिथेच त्यांनी पूर्वेकडे तोंड करून हा सगळा इथे विधी केला। ही गाय आहे, तिची आता पूजा करायची आहे, ओटी भरायची आहे। हे बघा, इथे त्यांनी ओटीची तयारी आणली आहे। गाईसाठी एक सुंदर असा हार आणलेला आहे। हार तिला आता अर्पण केला आहे। तिला सगळी नवखी माणसं दिसत असल्यामुळं ती गाय बावचळून गेली आहे, त्यामुळं तिचे मालक तिला सारखे आवरत आहेत आणि आम्हालाही थोडीशी भीती वाटते जवळ जायची। तिची खणा नारळानं साडी देऊन रीतसर अशी ओटी भरण्यात आलेली आहे आणि एक आपण म्हणतो ना, गाईला आपण माता समजतो, त्यामुळं तो दर्जा तिचा लक्षात ठेवून सगळी तिची अशी विधिवत पूजा केली जाते। इथे तिला पांघरूण म्हणून किती सुंदर झूल घातली आहे बघा आणि सगळेजणं तिचं असं दर्शन घेत आहेत। चारा तिला इथे खायला देत आहेत, तिच्यासाठी चारा आणला आहे आणि गोमातेला इथे प्रदक्षिणा घालत आहेत। म्हणजे पूजा इथे पूर्ण संपन्न झालेली आहे आणि तिला प्रदक्षिणा हा शेवटचा विधी इथे होत आहे। थोडीशी सगळे बावचळले आहेत, कारण गाय पण नवख्या ठिकाणी आलेली आहे, पण नंतर ती खूप शांत उभी राहिली आणि सगळेजण तिला असे नमस्कार करत होते, गोंजारत होते आणि ती नंतर अशी शांत अशी उभी राहिली होती। आम्हालासुद्धा हे सगळं बघताना कौतुक वाटत होतं, कारण मी तर हे पहिल्यांदीच असं समक्ष बघत होते आणि कित्येकजण पहिल्यांदी बघत होते। हे छोटं बाळसुद्धा गाईचा आशीर्वाद इथे घेत आहेत आणि सगळ्या जे इथे उपस्थित होत्या त्या पण इथे गाईला नमस्कार आणि गाईला प्रदक्षिणा घालत आहेत। गाईबरोबर फोटो काढायचा नक्कीच काढला पाहिजे, कारण ही कायमची आपल्या आयुष्यामध्ये आठवण राहते। त्यामुळं प्रत्येकजण इथे गाईसोबत फोटो पण इथे काढून घेत आहे आणि हा एक कायम एक डॉक्युमेंट राहतो आपल्यापाशी आणि त्याचीही मजा सगळेजणं घेत आहेत। हे बघा, इथे ग्रुपनी असं फोटो काढणं चाललेलं आहे आणि तो मालकसुद्धा अगदी गाईला अगदी शांत करून सगळेजण सावधपणे थोडंसं घाबरून बावचळून तिला असे हात लावत आहेत। हे बघा, इथे सुद्धा छान फोटो सेशन गाईबरोबर चाललेलं आहे आणि इथे जवळच गोशाळा आहे, त्या गोशाळेचा मालक पण ती गाय इथे घ्यायला आलेला आहे। छोटी छोटी गैया छोटे छोटे छोटो सो मेरो
गोदान म्हणजे सर्वात मोठं दान. पूर्वीच्या काळी व्यक्तीजवळ किती गायी आहेत यावर त्याच्या संपत्तीची गणना होत असे. आणि गाईला तर आपण माता म्हणून तिचं पूजन करतो, गाईचा आशीर्वाद घेतो. असं म्हणतात की गोदान केलं की जी सद्भावना असते दानाची ती आणखीन त्याच्यामध्ये भर पडते. अशीच शकुंतलाताई कासट यांच्या समाजकार्यामध्ये भर पडो, असंच समाजकार्य त्यांच्या हातून पार पडो आणि त्यांना उत्तम आयुष्य, उत्तम आरोग्य लाभो, हीच ईश्वरचरणी आणि गोमातेच्या चरणी प्रार्थना करून मी रोहिणी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूच अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.